कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना दिलासा मिळण्याची शक्यता। मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून विशेष न्यायालयात सी समरी रिपोर्ट सादर। प्रकरणाचा तपास बंद करण्याची विनंती। 15 मार्चला पुढील सुनावणी। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर शरद पवारही हजेरी लावणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं। नियोजित कार्यक्रमांमुळे स्नेहभोजनाला उपस्थित राहणार नसल्याचं कारण। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पत्र लिहून दिलगिरी व्यक्त। वेळ नसल्यानं पुन्हा कधीतरी जेवायला येऊ। पत्रात उल्लेख, तर त्यांनी आदरानं उत्तर दिलं। त्यांचे आभार मानते सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। कोकणातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची या यात्रेला आजपासून सुरुवात। देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी। नेते मंडळी सुद्धा भराडी देवीच्या दर्शनाला येणार। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील 299 परीक्षांच्या तारखा जाहीर। 2 लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार। अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विद्याशाखेच्या परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर होणार। मुंबई पालिकेकडून आज मस्जिद परिसरात डीप क्लिनिंग। आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची उपस्थिती। पालिका कर्मचाऱ्यांसोबत लहान मुलांचा देखील स्वच्छता अभियानात सहभाग। रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार मार्गावर, हार्बरवर मानखुर ते नेरूळ दरम्यान आणि पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते माहीम दरम्यान मेगा ब्लॉक। विविध पायाभूत सुविधांच्या कामासाठी कल्याण ते कसारा स्थानकादरम्यान आज मध्यरात्री पॉवर ब्लॉक। अनेक लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल। सीएसएमटी वरून सुटणारी शेवटची कसारा लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालवली जाणार। समृद्धी महामार्गावर जीवघेणा खड्डा। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव पुलावर जीवघेणा खड्डा पडल्यानं समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा 6वा दिवस। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। लेखी आश्वासन मिळेपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम। शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्ध होण्यासाठी सरकार प्रयत्नशील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर एका मॉडेलनुसार शेतकऱ्यांना प्रति युनिट खर्च कमी होईल, फडणवीसांची प्रतिक्रिया। कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% पेन्शन दिली जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधिमंडळात घोषणा। राज्यात 17,000 जागांवर पोलीस भरती। देवेंद्र फडणवीसांची घोषणा। 10% मराठा आरक्षणासह पोलीस भरती होणार असल्याची माहिती। राज्यभरातील 60 कारागृहांपैकी 8 कारागृह हाऊसफुल। मुंबई ठाण्यातील कारागृहात सर्वाधिक कैदी। मुंबईच्या कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट, तर ठाण्याच्या कारागृहात चौपट कैदी। पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहार दौऱ्यावर। विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। भाजपकडून लवकरच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार। यामध्ये अनेक सेलिब्रिटींचा समावेश असण्याची शक्यता। क्रिकेटर युवराज सिंग, अभिनेता अक्षय कुमार यांच्या नावांची चर्चा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महासचिव जयराम रमेश यांना नोटीस। आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागण्याची केली मागणी। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा। मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात। मध्य प्रदेशच्या हजीरमध्ये भव्य रॅली। कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं कमलनाथ यांचं आवाहन। दादा भुसे नकारात्मक मंत्री। माझ्या मतदारसंघातलं काम होत नाही हे विचारलं तर माझ्यावर आवाज चढवला। शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा आरोप। आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही वाद नाही। मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण। तर तुम्हाला काही सीसीटीव्ही पाहिजे असेल तर ते दाखवू शकता। दादा भुसेंची प्रतिक्रिया। थोरवे आणि भुसे यांच्यात वाद झाला नाही, फक्त थोडा आवाज मोठा झाला। शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर वाद झाला असा आभास निर्माण केला जातोय, देसाईंचा आरोप। एकाच गटातील 2 जण भांडतायत। भुसे थोरवे वादावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका। तर विधान भवनाचं पावित्र्य राखायला हवं, दानवेंचं वक्तव्य। महाराष्ट्र गुन्हेगारांचं राज्य झालं तर पुणे हे गुन्हेगारांचं माहेरघर। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। तर सेवानिवृत्त अधिकारी गुंडांच्या टोळ्या चालवतात, वडेट्टीवारांचा आरोप। सरकारमधील मंत्री आणि आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली, त्यांना आवरलं नसतं तर अनर्थ घडला असता। दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्या वादावरून आमदार भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। विधान भवनात गुंडाराज दिसलं, सरकार या गुंडाराजला पाठीशी घालतायत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका।
नेत्यांच्या बंगल्यांवर होणाऱ्या खर्चाची एसआयटी चौकशी करावी, आमदार रोहित पवारांची मागणी. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आमदारांना बौद्धिक मार्गदर्शन करावं. विधिमंडळात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावरून रोहित पवारांचा हल्ला. सत्तेसाठी एकत्र आलेले आता एकमेकांना धक्काबुक्की करू लागले. स्वतः बदनाम असणाऱ्यांनी राज्याला बदनाम करण्याचं ठरवलंय. ठाकरे गटाचा शिंदे गटातील आमदारांवर निशाणा. विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. तर खोकेवाल्यांच्या सरकारमध्ये खोक्यांसाठी मारामारी, पटोलेंची टीका. विधिमंडळाचं कामकाज फेसबुक लाईव्ह करता येत नाही. काही जण विधिमंडळात येऊन फोटो सेशन करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला. आमदारकीला पडलो नाही, उद्धव ठाकरेंनी गीतेंना मला पाडायला सांगितलं. रामदास कदमांचा ठाकरेंवर हल्ला बोल. तर खंजीर खुपसून भास्कर जाधव यांनी गद्दारी केली, रामदास कदमांचा आरोप. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हक्कभंग आणा. भाजप आमदार राम कदम यांची विधानसभेत मागणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबाबत केलेल्या टीकेवरून हक्कभंगाची मागणी. विकास कामांच्या जोरावर सुनेत्रा पवार सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येतील. ज्या ज्या मतदारसंघात आमचे उमेदवार आहेत ते सर्व निवडून येतील. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना विश्वास. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटसवरून जाहीर केली स्वतःची उमेदवारी. मात्र ही घोषणा नाही, विनंती आहे. सुळेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस मबियाकडे तिकीट मागणार. माझं काम बघून मला उमेदवारी द्यावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. तर चिन्ह तुतारी असल्यामुळे मी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलं, सुळेंची माहिती. एका जागेवर सातत्यानं सुप्रिया सुळेंना संधी का मिळावी. बारामतीत सुनेत्रा पवारांनीही चांगलं काम केलंय, त्यामुळे 15 वर्षानं जनता नव्या नेतृत्वाला संधी देऊ शकते, रुपाली चाकणकरांचं वक्तव्य. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या दरबारात महिलांना न्याय मिळत नाही. महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांचा आरोप. तर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, संगीता चव्हाण यांची मागणी. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार, तर शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार असावा, आमदारांची मागणी. आपल्या मतदारसंघात कधीही न फिरलेले अमोल कोल्हे त्यांच्या नाटकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. 5 वर्षात स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना करता आला नाही, रुपाली चाकणकरांची टीका. गेल्या 25 वर्षांपासून हिंगोलीची जागा शिवसेनेकडे आणि हिंगोलीची जागा शिवसेनाच लढेल, शिवसेना खासदार हेमंत पाटलांचं वक्तव्य. कोकणात राजकारण पेटलं, कोणत्याही स्थितीत रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही, रामदास कदमांचं वक्तव्य. तर सगळे पक्ष संपवून भाजपला एकट्याला राहायचंय का, कदमांचा सवाल. रत्नागिरीच्या धामणसे गावात भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची हजेरी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार भाजपचाच झाला पाहिजे, कार्यकर्ते आग्रही. रत्नागिरीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते सुमारे 1200 कोटींच्या विकास कामांचं ऑनलाईन भूमिपूजन. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा एनडीएचा उमेदवार लढवेल, यावेळी बोलताना चव्हाणांचं वक्तव्य. मिळालेलं आरक्षण टिकवण्यासाठी मी वरिष्ठ वकील लावून प्रयत्न करेन, विनोद पाटलांची प्रतिक्रिया. तर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, पाटलांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शहाणपणाची भूमिका घ्यावी, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. तर फडणवीसांना आमची नाराजी होणार, जरांगेंचा इशारा. निलंबनाच्या कारवाईविरोधात नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांची नागपूर खंडपीठात याचिका. राज्यपाल बैस यांच्याकडून निलंबनाची कारवाई, राज्य सरकारकडूनही कॅव्हेट दाखल. नाशिकमध्ये 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन होणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जोरदार सुरुवात. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा जोर वाढला. अहमदनगरमध्ये अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंकडून शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन. महानाट्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. अहमदनगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याचा महापालिकेचा ठराव. सर्वसाधारण सभेकडून प्रस्तावाला मंजुरी. निवडणूक जाहीरनाम्यात रिफायनरी विरोधात भूमिका न घेतल्यास उमेदवार उभा करणार. बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचा राजकीय नेत्यांना इशारा. संभाजी भिडेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून जाहीर निषेध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवप्रतिष्ठानकडून निषेध व्यक्त. मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा सहभाग.
नाशिकच्या मनमाडमध्ये संभाजी भिडेंविरोधात निदर्शनाची पोलिसांकडून दखल. 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल. आंबेडकर अनुयायांनी भिडेंची गाडी अडवून दाखवले होते काळे झेंडे. नाशिकच्या मालेगावात संभाजी भिडेंवर झालेल्या हल्ल्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शनं. हल्ल्याला जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. मराठवाड्यामध्ये संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये 385 टँकरनं पाणी पुरवठा. संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 362 गावांना पाणी पुरवठा. सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळमधील पाणी टंचाईवरून रोहित पाटील आक्रमक. हजारो शेतकऱ्यांसह पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 50 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करा आणि जनावरांकरिता चारा छावणी उपलब्ध करून द्यावी. आमदार प्रणिती शिंदे यांची ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार. मार्च ते मे दरम्यान सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. तर मार्च महिन्यात काही ठिकाणी अवकाळीची शक्यता. एकीकडे दिवसा कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन पडत असताना सांगली शहरावर आज दाट धुक्याची चादर. बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता. वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यानं मुलाने वडिलांना हातगाडीवरून जिल्हा रुग्णालयात आणलं. भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार. घटनेनंतर लोकांकडून संताप व्यक्त. 10वीच्या पेपरच्या पहिल्याच कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. जळगावच्या पाचोऱ्यातील सामनेर इथं माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी. केंद्र प्रमुख शिक्षक आणि पोलीस असूनही कॉपी पुरवण्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ. यवतमाळमध्ये 10वी बोर्डाचा पहिलाच मराठीचा पेपर अवघ्या 10 मिनिटात फुटला. पाटणबोरी इथं श्री शिवछत्रपती विद्यालय केंद्रावरची घटना. भरारी पथकानं घेतली उपस्थितांची जबानी. पांढरकवडा पोलिसात तक्रार दाखल. पाणी बिलाची थकबाकी न भरणाऱ्यांवर ठाणे पालिकेची कारवाई. 23 ते 29 फेब्रुवारी या काळात 488 ग्राहकांची नळ जोडणी खंडित. आतापर्यंत 167 मोटर जप्त केल्या असून 24 पंप रूम सील. अवैध बांधकामाविरोधात पुणे महापालिका ऍक्शन मोडवर. सूस पाषाण विभागात नोटीस देऊ नये. अतिक्रमण न काढणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 2,38,00,000 रुपयांचं मेफेड्रोन सापडल्यानं खळबळ. या प्रकरणी एकाला अटक. 10 किलो गांजा जप्त. दोघांना अटक. आरोपींकडून एकूण 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. शांतीनगर पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या दाते कॉलेज चौकातील एटीएम मध्ये चोरी. 21 लाख रुपये घेऊन चोरटे फरार. गॅस कटरच्या साह्यानं लॉकर तोडल्याची पोलिसांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसीबीची मोठी कारवाई. सहाय्यक निबंधकाच्या घरी झाडाझडतीत आढळले 1,35,00,000 रुपये. काल 5,000ची लाच घेताना करण्यात आली होती अटक. रेशन धान्य घोटाळा प्रकरणी 7 जणांना शिक्षा. यामध्ये एक आयएस अधिकारी आणि तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश. अकोल्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल. प्रियकराच्या मदतीनं 30 लाखांची सुपारी देऊन केली पतीची निर्घृण हत्या. अंबरनाथ पश्चिम भागातील घटना. या प्रकरणी पत्नीसह 4 आरोपींना अटक. वर्ध्याच्या रोठा गावात शेतकरी आक्रमक. गावभरातून गोळा केलेला शेतमाल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सरकारकडे पाठवणार. कापसाला 10,000 रुपये भाव द्यावा. शेतमजुरांना दरमहा 4,000 रुपये द्या. कर्जमुक्ती करा. शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या माजलगावमध्ये उपविभागीय कार्यालयावर शेकापचा बैलगाडी मोर्चा. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेकापचा मोर्चा. वर्ध्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांचा निषेध. अशोक चव्हाणांना श्रद्धांजली वाहत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराविरोधात युवक काँग्रेस आक्रमक. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी क्रांती मोर्चा आणि बेरोजगार संघटनेची निदर्शनं. सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती रद्द करून बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी. नाशिक चांदवड महामार्गावरील धार्मिक स्थळ हटवून दुसरीकडे स्थलांतरित करणार. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनात बैठक. धार्मिक स्थळावरून हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न. चंद्रपूर शहरालगतच्या ऊर्जानगर भागात घनदाट वस्तीत फिरणाऱ्या अस्वलांचा व्हिडिओ व्हायरल. मिस वर्ल्ड स्पर्धेतील 6 स्पर्धक नागपुरात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग इथल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसराला दिली भेट. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाचं आयोजन.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं जागतिक ब्रँडिंग करण्याच्या उद्देशानं वन विभागाकडून चांदा क्लब मैदानावर 3 दिवस चालणार महोत्सव. व्होल्वो इंडिया आपली X30 आणि X90 इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करणार. ही कार केवळ 3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवण्यास सक्षम. जपानच्या जन्मदरात विक्रमी घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत जन्मदरात 5.1% घसरण. यात एक बाळ जन्माला आल्यावर 2 व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचं समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.